Standard 6 Subject Maths Topic 7 Symmetry Subunit is Reflection about symmetry. This information all about related you can learn in this lesson also. Okay. Hello students, today we have to learn the 7th number topic, the symmetry. Symmetry म्हणजे काय तर सममिती. सममितीच्या संदर्भातील सर्व माहिती आपण आज या पाठामध्ये पाहणार आहोत. Take a paper and fold it so that it gets divided into two equal parts and unfold it. Make a blob of color on one of the parts. Fold the paper again and press it a little. Now unfold it. What do you see? The shape obtained is symmetrical about the line of the folds. This information is given here. The two folds are given here. You can see here. Foldable papers are given there. समान कागदाची काही घडी किंवा भाग दिसतात हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली बघा एक ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दोन बाबी या ठिकाणी दिल्या आहेत, ह्या थोड्याशा बघायच्या आहेत. नाव टेक ए पेपर अँड ए लेंथ ऑफ थ्रेड. Dip the thread in color. Place it on a slides of the paper. Fold the paper over it. म्हणजे सायमॅट्रिकलच्या संदर्भातील सर्व माहिती किंवा सायमॅट्रिकल ही संकल्पना काय आहे या संदर्भातली ही माहिती सममितीच्या संदर्भात दिली आहे. पुढे काही मी व्हिडिओज ह्याला ॲड केले आहेत. हे व्हिडिओज थोडेसे मराठी किंवा सेमी किंवा आकृती संदर्भात असतील हे थोडेसे आपण बघून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित तुम्ही थोडंसं बघून घ्यायचं आहे, ह्या पाठाचं निरीक्षण वगैरे करायचं आहे, माहिती घ्यायचं आहे. कळालं? सायमॅट्रिकल म्हणजे सममितीच्या संदर्भातील अनेक बाबी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतील, हे थोडंसं तुम्ही बघायचं आहे. बघा पुढं आपण पान नंबर 41 वरती बघा रिफ्लेक्शनल सायमॅट्री म्हणजे परावर्तित जे काही सममिती वगैरे असेल भाग, हे थोडेसे भाग वगैरे आपण थोडंसं बघायचं आहे. ह्या बाबी आपण थोडंसं बघून घ्या. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 20मध्ये ह्या थोड्याशा बाबी बघून घ्या. ह्या बाबी बघत असताना आपण व्यवस्थित ज्या काही घटना किंवा घटक असतील हे थोडंसं सायमॅट्रिकल सममितीच्या संदर्भात जे आहेत हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणतीही चूक करायची नाही आहे. त्यासोबत एक जर समजा अल्फाबेट दिला किंवा 2 दिले 3 दिले तर त्याच्यामध्ये सायमॅट्रिकल्समध्ये एक रेषा मारली तर त्याच्यामध्ये 2 भाग होतात. 2 भाग केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला भाग हा दुसऱ्याशी समांतर कसा असतो, समान कसा असतो हे याच्यातून दाखवलेलं आहे. ह्या बाबी आपण थोडंसं बघायचे आहेत. रिफ्लेक्शनल सायमॅट्रीच्या संदर्भात हे काही डेफिनेशन्स वगैरे दिलेत हे आपण थोडंसं बघायचं आहे. पूर्ण धडा वगैरे वाचायचा आहे. मराठीचं पुस्तक सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला भरपूर माहिती या संदर्भातील आपल्याला अभ्यासाला मिळेल. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, 6th मॅथमॅटिक्स सिरीजमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 7th चॅप्टर सिमेट्री घेतोय. बघा या चॅप्टरमध्ये फर्स्ट काय दिले आपल्याला, ट्राय दिस. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काय सांगते बघा, एक पेपर घ्या, तो फोल्ड करा. बघा ही ऍक्टिव्हिटी जर आपल्याला करायची म्हटली तर एक पेपर फोल्ड केला आणि एका साईडला जर आपण या ठिकाणी असा कोणताही पॉईंट काढला, ओके, किंवा असं छोटासा गोल काढून या ठिकाणी असं हे केलं, त्याला रंग दिला. तर सिमेट्री म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. हा मधला ऍक्सिस झाला आणि हे जर आपण फोल्ड केलं तर हा इकडं बघा अशा प्रकारे बघा हा डॉट सेम इकडल्या भागामध्ये तो डॉट आलेला आहे. म्हणजे ही सिमेट्री असते. सेम दोन्ही हे ऍक्सिस झाला मधला आणि दोन्हीकडे त्याचे इक्वल पार्ट्स अशा प्रकारे तयार होत असतात. ही आपल्याला ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. सोपी ऍक्टिव्हिटी आहे ती. त्याच्यानंतर बघा हे तुम्ही वाचा आणि समजून घ्या, आणखी समजेल तुम्हाला, किंवा अशा प्रकारच्या कृती करा जरा थोड्या. त्याच्यानंतर बघा आणखी याच्यामध्ये महत्वाचं जर बघायचं म्हटलं तर एक महत्वाची टर्म आहे या ठिकाणी रिफ्लेक्शनल सिमेट्री. हे रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हणजे काय बघा, या रिफ्लेक्शनल सिमेट्रीमध्ये आपल्याला लेटर्स दिलेत आणि त्या लेटरमध्ये ऍक्सिस दिले आहेत. ऍक्सिस देऊन बघा त्या लेटरचे 2 पार्ट झाले. हे बघा या ठिकाणी इफ अ सिमेट्रिकल फिगर गेट्स डिवायडेड बाय अन ऍक्सिस इन द फिगर इंटू 2 पार्ट्स विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर, इट्स सिमेट्री इज कॉल्ड रिफ्लेक्शनल सिमेट्री. म्हणजेच काय बघा, ही जी सिमेट्रिकलची फिगर आहे, ही सिमेट्रिकल फिगर आहे दिलेली आपल्याला, ओके, म्हणजे सममित आकृती आहे ही. अन ऍक्सिस इन द फिगर इंटू 2 पार्ट्स. या ऍक्सिसमुळे ह्या एचे 2 पार्ट झालेले, 2 पार्ट झाले विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर. जर तुम्ही इथून फोल्ड केला तर ते एकूणमेकावर असे एक्झॅक्टली तंतोतंत जुळतात. ते त्याला याला म्हणायचं सिमेट्री, ओके. आणि हे रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हटलं जातं याला. आता एचचं पण तसंच आहे बघा, इथून त्याला फोल्ड केलं तर एक्झॅक्टली तंतोतंत एकमेकावरती येतात, जुळतात.
एमचं पण तसंच आहे. त्याच्यानंतर खाली काही फिगर दिले आहेत बघा. या फिगर पण या प्रकारे दिलेत बघा. हे मध्यभागातून आपल्याला दिलेलं आहे ए, आणि ही एक फिगर आपल्याला या ठिकाणी दिली आहे बघा. त्याच्यानंतर आपण फिगर नंतर प्रॅक्टिस सेट 20 जो आपला टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे तो या ठिकाणी पाहूया आपण बघा. प्रॅक्टिस सेट 20 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे हा. ड्रॉ द ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ द फिगर्स बिलो, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता वर जे आपण ऍक्सिस पाहिले होते त्याच्या फिगरमध्ये आपण ऍक्सिस काढूयात या ठिकाणी, आणि काय सांगायचं आपल्याला, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ज्या फिगरला एक पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा या ठिकाणी सुरुवातीला ऍक्सिस काढूया आपण. ऍक्सिस काढण्यासाठी स्केलचा बघा. फर्स्ट फिगर याचा ऍक्सिस कसा येईल या ठिकाणी बघू आपण. हे इथून असा एक ऍक्सिस निघेल, देन असा हॉरिझॉन्टल एक ऍक्सिसने या ठिकाणी काढता येईल आपल्याला. म्हणजे इथून या फिगरचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. हे बघा असे पण इक्वल पार्ट्स तयार होतात आणि असे पण पार्ट्स तयार होतात, म्हणजे तंतोतंत ज्यांना ते जुळतात. त्याच्यानंतर सेकंड फिगर बघा, इथे दोन ऍक्सिस निर्माण झालेले आहेत. तर सेकंड फिगर मध्ये बघा एक ऍक्सिस असा काढता येईल आपल्याला इन दॅट वे. आता हे सेकंड ऍक्सिस बघा या याच्यातून काढता येईल आपल्याला असं. अशा प्रकारे सेकंड ऍक्सिस असेल, आणि थर्ड ऍक्सिस असा असेल. थोडं इकडं तिकडं म्हणजे कसं आपण स्केल या ठिकाणी पकडताना होऊ शकते. बघा असे तीन ऍक्सिस या सेकंड फिगर मध्ये निर्माण झाले आहेत. आता या थर्ड फिगर मध्ये बघा, इथं बघा असा एकच ऍक्सिस निघेल फक्त अशा प्रकारे. बघा असेच या ठिकाणी जर इथून फोल्ड केलं तर एक्झॅक्टली हे दोन पार्ट्स एक्झॅक्टली फॉलो एकूणमेकावर फॉलो होतील. फॉलो एक्झॅक्टली ऑन इच अदर, म्हणजेच तंतोतंत जुळतील, एकच असं नाही होणार. आता या फिगर मध्ये बघा जस्ट असा एक ऍक्सिस निघेल अँड बघा असा एक ऍक्सिस आपल्याला काढता येईल अशा प्रकारे. म्हणजे या ठिकाणी दोन ऍक्सिस काढता येतील आपल्याला फोर्थ फिगर मध्ये. मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, विच वन ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस. तर आपल्याला लिहावं लागेल बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. बघा फिगर्स 1, 2, 4 बघा पाहिले आपण. हे 1, 2 अँड 4 फक्त फिगर 3 मध्ये वन ऍक्सिस आहे. बाकीच्या फिगर मध्ये मोर दॅन वन ऍक्सिस या ठिकाणी आहे. फिगर 1, 2 अँड 4 ह्या मोर दॅन वन ऍक्सिस अशा प्रकारे तुम्ही आन्सर या ठिकाणी लिहू शकताय. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूया. बघा सेकंड क्वेश्चन काय, राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. ट्राय टू ड्रॉ देअर ऍक्सिस ऑफ सिमेट्री विच वन्स हॅव अन ऍक्सिस ऑफ सिमेट्री विच वन्स हॅव मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तुमचे जे अल्फाबेट्स आहेत आपले A to Z ते लिहा आपल्याला नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे आहेत, आणि त्यांचे ऍक्सिस आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत. विच वन्स हॅव अन ऍक्सिस ऑफ सिमेट्री, म्हणजे ज्यांना कोणत्या कोणत्या लेटर्सला या ठिकाणी ऍक्सिस आहेत, 1 असेल 2 असेल 3 असेल. ओके, ज्यांना ऍक्सिस आहे त्यांची त्या लेटरची नावं आपल्याला लिहायची. अँड विच वन्स हॅव मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री, ज्यांना मोर दॅन वन आहेत ते पण आपल्याला लिहायचे आहेत. आता बघा या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. हे बघा आता या ठिकाणी ABCDEFGH बघा. एला किती ऍक्सिस या ठिकाणी काढलेले आहेत, त्याच्यानंतर B ला किती ऍक्सिस बघा, असा B चा ऍक्सिस, C चा काढलाय, D चा, E चा, F बघा या ठिकाणी F ला ऍक्सिस निघत नाही, G ला पण निघत नाही बघा. H ला 2 ऍक्सिस आहेत, I ला 2 ऍक्सिस आहे, J ला ऍक्सिस नाहीये, L ला पण ऍक्सिस नाही पडत या ठिकाणी बघा.
कारण त्याचे दोन पार्ट्स एकमेकावरती तंतोतंत जुळत नाहीत किंवा एक्झॅक्टली डोंट फॉल ऑन इच अदर. एन पण नाही आहे बघा, तुम्ही ट्राय करा. पीला पण नाही, क्यूला पण नाही, आरला पण नाही, एसला पण नाही आणि झेडला पण नाही. हे बाकीच्या जे लेटर्स आहेत त्यांना या ठिकाणी ऍक्सिस त्यांचे निघतात. बघा आता कोणाकोणाचे ऍक्सिस या ठिकाणी आपल्याला म्हणजे कोणाकोणाचे ऍक्सिस बघा, लेटर्स विथ अन ऍक्सिस ऑफ सिमेट्री कोणते कोणते लेटर्स ते या ठिकाणी राईट करूयात आपण. फर्स्ट बघा ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी यांना ऍक्सिस ओके ऍक्सिस आहेत. त्यानंतर डी, ए बी सी डी, ई, त्यानंतर एफ जी नाही, एच. तर एचला एक पेक्षा जास्त आहेत परंतु अगोदर मिनिमम एक ऍक्सिस तर आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी इथं पण नोट केलेले आय. त्यानंतर जे नाहीये के, त्यानंतर एम. नेक्स्ट बघा ओ, ओला पण दोन ऍक्सिस आहेत पण एक मिनिमम एक ऍक्सिस आहे आपण घेतले टी. यू, यूला पण आहे, यू या ठिकाणी ऍक्सिस आहे. व्ही, डब्ल्यू, एक्स अँड वाय. बघा एवढ्या लेटेस्ट ऍक्सेस आहेत. परत एकदा बघा ए बी सी डी ई एच आय, के नाहीये, के आहे, जे नाही, के आहे, एलला या ठिकाणी ऍक्सिस नाही, आपण घेतलं नाही. एमला आहे, एम घेतलंय. ओ आहे, ओला घेतलंय. त्यानंतर टी आहे, टीला घेतले. यू आहे, यूला घेतले. डब्ल्यू घेतले, एक्स घेतले अँड वाय. ए बी सी डी ई एच आय के एम ओ यू टी यू व्ही डब्ल्यू एक्स अँड वाय एवढ्या लेटर्सला या ठिकाणी ऍक्सेस आहेत. आता सेकंड नंतर काय म्हणते बघा, विच वन्स हॅव मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ज्याला एक पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत असे पण आपल्याला या ठिकाणी लिहायचे. बघा या ठिकाणी एचला एक पेक्षा जास्त सिमेट्री आहे त्यामुळे इथं आन्सर येईल बघा एच. लेटर्स हॅव्हिंग मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं लिहायचं. म्हणजे ज्यांना वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री, मोर दॅन वन ऍक्सिस, एक पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत, एच आहे. त्यानंतर आयला पण एक पेक्षा जास्त ऍक्सिस आहे. त्यानंतर आणखी बघा ओला पण या ठिकाणी वन पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत. आता हे असं पण ऍक्सिस पडेल, असा पण पडेल बघा ओला, असा या ठिकाणी असा पण क्रॉस ऍक्सिस पडेल, असा पण ऍक्सिस पडेल. म्हणजे मोर दॅन वन. ह्याला हे झिरो म्हणजे ओ हा झिरो फिगर असल्यामुळं त्याला म्हणजे भरपूर ऍक्सेस पडतील या ठिकाणी. असा पडेल ओके, तुम्ही कसा जरी म्हणजे असा पडेल हो का, इथून असा पडणार आहे, असा पण पडणार आहे. म्हणजेच ओ एक झालं. त्यानंतर बघा आणखी कुठला एक्सला पण किती बघा या ठिकाणी एक्सला पण मोर दॅन वन या ठिकाणी ऍक्सेस आहेत. त्याच्यानंतर बघा हे एच आय ओ एक्स हे 4 या ठिकाणी मोर दॅन वन ऍक्सिस वाले झाले आणि बाकीचे जे आहेत त्या ठिकाणी एक ऍक्सिस मिनिमम आहे. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन आहे. फक्त या ठिकाणी लेटर्स हॅव्हिंग मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री 4 जे लेटर्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. या 4 लेटर्सला मोर दॅन वन ऍक्सिस आहेत हे या ठिकाणी आन्सर अपेक्षित आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, राईट द, हे झालं आपला थर्ड क्वेश्चन. आता बघा यूज कलर अ थ्रेड अँड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप्स. आता बघा हे तुम्ही जे तुमच्याकडे कलर अवेलेबल आहे ते वापरू शकतात. एक थ्रेड म्हणजे दोरा घेऊ शकतात अँड फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप्स. हे बघा हे तुमच्या ओन वर्कसाठी आहे, होमवर्कसाठी आहे. तुम्ही ते घरी ट्राय करा आणि तुम्ही बसल्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही अशी कामं करतातच, तुम्हाला ते आवडतं पण हे तुमच्या होमवर्कसाठी घ्या. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच ॲज अ ट्री लिव्स, बर्ड्स इन फ्लाइट, pictures of historical buildings, etc. Find symmetrical shapes among them and make a collection of them. आता या ठिकाणी काय करायचं बघा, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच ॲज अ ट्री लिव्स म्हणजे झाडांची पानं तुम्हाला ऑब्झर्व करायची. त्याच्यानंतर बर्ड्स इन फ्लाइट ओके, पक्षी. पिक्चर्स ऑफ अ हिस्टॉरिकल बिल्डिंग, जे हिस्टॉरिकल बिल्डिंग असतात समजा हिस्टॉरिकल बिल्डिंगमध्ये एखादा मोठा किल्ला असेल ओके, काही पण तुम्ही बघू म्हणजे हिस्टॉरिकलच्या बिल्डिंग्स आहेत ओके. एखादा आपलं हे असेल लाल किल्ला असेल बघा,
त्याच्यानंतर म्युझियम असेल एखादं हिस्टॉरिकल, अशा प्रकारच्या तुम्ही त्याच्या बिल्डिंगचं निरीक्षण करून त्याच्यामध्ये सिमेट्रिकल शेप्स त्याच्यामध्ये निघतात का ते तुम्ही पाहायचं आहे. मी त्यांचे तुम्हाला पिक्चर्स द्यायचे, कारण तुम्ही ऍक्च्युअली तर ते नाही हे करू शकणार. पिक्चर्स ऑफ हिस्टॉरिकल, त्यांचे पिक्चर्स बघा. आता लिव्ज तुम्हाला ऍक्च्युअली भेटू शकतात, त्याच्यामुळे ते तुम्ही करू शकता. जे ऍक्च्युअली तुम्हाला प्रॅक्टिकली याच्यातलं भेटू शकतात ते प्रॅक्टिकली करा. आणि जे समजा जे नाही भेटत त्यांचे ज्यांचे पिक्चर्स भेटतात ते पिक्चर्स देखील घेऊन त्यांचे सिमेट्रिकल शेप्स तुम्हाला मिळतात का ते बघा. अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम, आणि त्यांचं कलेक्शन करा. जे कशाचे कोणते सिमेट्रिकल शेप्स आहेत, कोणते नाहीत, कोणाला किती ऍक्सेस आहेत, अशा प्रकारे तुमच्या होमवर्कसाठी एक, जेणेकरून तुमचं एक ऑब्झर्वेशन, तुमचं निरीक्षण या ठिकाणी वाढावं. त्यासाठी हा क्वेश्चन आहे. हा पण तुम्ही होमवर्कसाठी घ्या. जे मोकळ्या वेळात भेटलेल्या वेळेमध्ये तुम्ही हा क्वेश्चन या ठिकाणी सोडवू शकतात. अशा प्रकारे बघा, हा टोटली प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन 6वीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. लवकरच घेऊन आपण येणार आहोत प्रॅक्टिस सेट 21. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच व्हिडिओ तुमच्या 6th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 6चा लेसन नंबर 7 सिमेट्री म्हणजे सममिती बघणार आहोत. सिमेट्री म्हणजे काय बघा. एक कागद घेतलेला आहे आपण, पहा इथे एक कागद घेऊन त्याचे बघा मी असे फोल्ड केलेलं आहे की इथे त्या कागदाचे समान 2 भाग झालेले आहेत. पहा, 2 समान भाग झालेले आहेत. आणि हा जो मधला त्याचा ही लाईन आहे, कशामुळे 2 समान भाग झाले बघा, तर ह्या लाईनमुळे. ह्या लाईनलाच म्हणायचं ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ही लाईन म्हणजेच बघा, मी इथे काढून दाखवते तुम्हाला. ही लाईन झाली ह्याची ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ह्या लाईनमुळे समान 2 भाग झालेले आहेत, सिमेट्रिकल 2 भाग झालेले आहेत. अजून हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी सांगते तुम्हाला. बघा, आपण आरशामध्ये सुद्धा रिफ्लेक्शन बघतो, ते पण आपण जे बाहेर आहोत सेम टू सेम तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला आरशात दिसते. किंवा आपणच नाही, आरशासमोर आपण एखादा बॉल धरला, एखादी बॅट धरली, तर सेम टू सेम तशीच आकृती आपल्याला आरशामध्ये दिसते. पहा, आता आपण हे मी इथे स्क्वेअर काढलेले आहेत, ह्याचं दाखवते. बघा, हे सेम साईजचे स्क्वेअर आहेत. मी ह्याचे असे 2 भाग करू शकते. हा पण त्याचा सिमेट्रिक ऍक्सिस ऑफ सिमेट्री झालेला आहे. मी त्याचे असे पण 2 भाग करू शकते. हा सुद्धा त्याचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. मी असे पण 2 भाग करू शकते. हा सुद्धा ऍक्सिस ऑफ सिमेट्री, कारण सिमेट्रिकल 2 भाग झालेले आहेत, तेव्हा त्याला म्हणायचं ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तुम्ही अजूनही याचे समान भाग बघा, असा केला, आता मी असा भाग करू शकते, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. अशा प्रकारे मी त्याचे बघा 4 भाग केलेले आहेत ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ह्याला ह्याला म्हणायचं ऍक्सिस ऑफ सिमेट्री. कसेही भाग होऊ दे, पण समान भाग झाले पाहिजेत. आता जसं आपण एक अल्फाबेट घेऊन बघूया. पहा, ए हे अल्फाबेट घेतलेलं आहे. याचे जर मला 2 समान सिमेट्रिकल भाग करायचे असेल तर बघा, इथून मला हा कट करायला लागेल. हा त्याचा झाला ऍक्सिस ऑफ सिमेट्री. असा कट करून समान होतील का, तर नाही. ह्यालाच म्हणायचं ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि ह्या लेसन मध्ये फार काही नाहीये. आता आपण अजिबात वेळ न घालवता दोन्ही एक्सरसाइज सोडवूया. पहा, आता आपण प्रॅक्टिस सेट मधलं फर्स्ट एक्झाम्पल सोडवणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ द ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ द फिगर बिलो. विच ऑफ देम हॅज मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. अशा फिगर दिलेल्या आहेत. आता आपण त्याचे ऍक्सिस ऑफ सिमेट्री काढायचे आहे. बघा, ही फर्स्ट आहे, हा झाला 1, 2 सेम पार्ट झाले. आणि अशा प्रकारे अजून त्याचे 2 सेम पार्ट होतील. पहा, हा एक प्रकार. असे 2 ऍक्सिस ऑफ सिमेट्री झालेले आहेत. ह्या ट्रायंगलचे किती होतील बघा ऍक्सिस ऑफ सिमेट्री? 1, 2 आणि 3. ह्याच्या होतील 3 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ह्याचे येतील 3. पहा,
आता आपण ह्याच्या थर्ड नंबरला ही फिगर आहे, ह्याच्या ऍक्सिस ऑफ सिमेट्री किती येणार ते बघूया. पहा, फक्त एवढंच येणार आहे, एकच ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि ह्या फिगरला किती बघा येतील, ह्या फिगरला एक अशी ऍक्सिस ऑफ सिमेट्री, एक अशी. अजून किती प्रकारे येईल सांगा, तुम्ही विचार करा. पहा, एक अशी, असे सुद्धा याचे दोन पार्ट होतील ना. पहा, हा एक आणि हा एक, आणि एक अशी. याला 4 ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहेत. म्हणजे मग कोणत्या ह्याला जास्त आहेत ऍक्सिस ऑफ सिमेट्री, तर ह्या फिगरला ऍक्सिस ऑफ सिमेट्री जास्त आहेत. पहा, आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या फिगरला 1 दॅन मोर ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहेत. मग आपण लिहायचं इथे आन्सर, फिगर 1, 2 and 4. बघा, 1, 2 and 4 have more than 1 axis of symmetry. असं आपण हे आन्सर लिहायचं आहे. इथे आपला क्वेश्चन 1 झालेला आहे. आता आपण क्वेश्चन 2 पाहणार आहोत. पहा, सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. राईट द कॅपिटल लेटर ऑफ इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. ट्राय टू ड्रॉ their axis of symmetry. Which one have an axis of symmetry? Which one have more than one axis of symmetry? म्हणजे कुणाकुणाला ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे ते मी इथे नंबर लेटर काढून घेतलेत. मी दाखवते तुम्हाला कशी यायचे, आणि 1 पेक्षा जास्त किती ह्याला आहे असा तुम्हाला प्रश्न आहे. बघा, आता हा ए ला कशी असणार आहे ऍक्सिस ऑफ सिमेट्री? पहा, एका पद्धतीने. बी ची सुद्धा एका पद्धतीने. सी एका 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. डी 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ई 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. एच 2 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आय 2 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. के 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. एम 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि ओ ला आपण खूप काढू शकतो. 1, 2, 3, 4. समान 2 भाग. इथे मला परफेक्ट आकृती नाहीये, पण इथे कितीही ऍक्सिस ऑफ सिमेट्री येतील. टीची 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. यू 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. व्ही 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. डब्ल्यू 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. एक्स 2 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि वाय 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता तुम्हाला विचारलंय अल्फाबेट हॅव्हिंग मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. कोणते आहेत मोर दॅन 1? ओ फर्स्ट, आय सेकंड, एच थर्ड आणि एक्स हे 4 लेटर आहेत. यांची 1 दॅन मोर ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. हे आपण असं लिहायचं आहे. खाली तुम्ही इथे लिहा ओ, एच, एक्स आणि आय असे काढा, आणि ह्याचे परत असे ऍक्सिस ऑफ सिमेट्री दाखवा. आधी हे काढा, मग खाली ह्या चौघांचं काढा, आणि इथे तुम्ही लिहू शकता अल्फाबेट असं हे काढा. परत इथे having more than 1 axis of symmetry असं आपण लिहायचं आहे. हा झाला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघूया काय आहे आपण. पहा, एक्सरसाइज 3 मध्ये तुम्हाला सांगितलं यूज कलर थ्रेड अँड फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप. तो तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. एक चौकोनी कागद घ्यायचा आहे, तो फोल्ड बघा असा एक चौकोनी तुम्ही कागद घेणार आहात. व्यवस्थित चौकोन शेप मध्ये फोल्ड करा. इथे कलर घ्या, थ्रेड घ्या, आणि याच्या प्रकारे कशी ऍक्सिस ऑफ सिमेट्री तुम्ही करू शकता ते तुम्ही करायचं आहे. प्रॅक्टिकल आहे. फोर्थ आहे ऑब्झर्व व्हेरियस कॉमन ऑब्जेक्ट्स यू सच ॲज ट्री, लिव्स, बर्ड इन फ्लाइट, पिक्चर ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग एक्सेट्रा. फाइंड सिमेट्रिकल शेप अमंग देम, मेक कलेक्शन ऑफ देम. ते पण तुम्हाला प्रॅक्टिकल आहे की तुम्ही बॅट घरातली बघू शकता, त्याला पण ऍक्सिस ऑफ सिमेट्री असते. वास घरातली फुलदाणी त्याला आहे का? तुमचा रायटिंग पॅड त्याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे का? लीफ, हे असे उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये फार काही नव्हतं. आता आपण प्रॅक्टिस सेट 21 बघूया. 21 मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघूया आपण.
पहा प्रॅक्टिस सेट 21 मध्ये तुम्हाला ग्राफ पेपर वरती दिले. मी इथे फक्त तुम्हाला बोर्डवरती दाखवते, तुम्ही ग्राफ पेपर मध्ये करू शकता. बघा असं तुम्हाला अलॉंग इच फिगर शो बिलो अ लाईन एल हॅज बीन ड्रॉन. एल लाईन दिलेली आहे प्रत्येकाची. पहा एल लाईन. Complete the symmetrical figure by drawing a figure on the other side such as line L become line of symmetry. म्हणजे ही लाईन ऑफ सिमेट्री झाली पाहिजे अशी इकडे फिगर काढायची आहे. आता बघा इथे माझ्याकडे मेजर नाहीये, पण तुमच्या ग्राफ पेपर मध्ये व्यवस्थित मेजर असणार आहे. तुम्ही ते मेजर घेऊन इथे किती आहेत सेंटीमीटर, इथे किती असं काढायचं आहे. मी आता जस्ट तुम्हाला दाखवते. माझ्याकडे इथे ग्राफ पेपरचा ब्लॅकबोर्डचा ग्राफ पेपर नाहीये. तुम्ही प्रमाणात काढायची आहे. आणि असा इथे एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला काढून, असं तुम्ही प्रमाणात काढायचं आहे. असं हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री असला पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही साईडला तुम्हाला काढायचं आहे. एवढाच एक्सरसाइज होता. ह्या लेसन मध्ये फार काही नाहीये. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल.